काही वर्षांपूर्वी ठाण्यामध्ये एका पाणीपुरीवाल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला होता आणि हाच प्रकार अंकिता राणे या 19 वर्षाच्या मुलीने धाडसाने शूट करून लोकांच्या समोर आणला होता। हीच अंकिता राणे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। आपण तिच्याशी बातचीत करणार आहोत। अंकिता, माझा पहिला प्रश्न, तुझं वय काय? माझं आता वय 24 वर्ष पूर्ण आहे आणि आता निवडणुकीच्या रिंगणात मी उतरते। सो तरुणांचा सपोर्ट पण आहे माझ्यासोबत। सो जरा खूप आनंदाचं वातावरण आहे। कसं आता तुझं कॉलेज कंप्लीट झालंय, जसं तू सांगितलंस की तुझं लॉ नुकतंच कंप्लीट झालेलं आहे। एक करिअरचा हा एक पीक इयर्स असतात हे, की एक स्टेबिलिटी असते, एक करिअर बनवायचं असतं, एक स्टेबल व्हायचं असतं। या वयात तू आता निवडणूक लढवतेस, घरी कशी प्रतिक्रिया होती आणि का तू हा निर्णय घेतला? माझं पहिलं आधीचं शिक्षण होतं जे राज्यशास्त्रामध्ये मी केळकर कॉलेजमधनं केलं होतं। त्यानंतर मी BA झाल्यानंतर LLBचं शिक्षण हे रुपारेलमधनं केलं आहे आणि मला आधीपासूनच राजकारणात यायचं होतंच। पण आता जी मला संधी मिळते आहे, ठाण्याचे शहराध्यक्ष आहेत अविनाश जाधव, त्यांनी मला ही संधी दिली आहे। त्यांचं पण म्हणणं आहे की तरुणांनी आता नेतृत्व करायला हवं आणि राजसाहेबांचा नेहमीच तरुणांना सपोर्ट होता आणि अजूनही आहे आणि मला ही जी संधी मिळते आहे त्याचा मी जास्तीत जास्त इकडच्या जनतेसाठी चांगला उपयोग कसा करता येईल या दृष्टीने माझा विचार आहे। आता उमेदवारी मिळवण्यासाठी किंवा तिकीट मिळवण्यासाठी खूप बुमरे झिजवावे लागतात राजकारण्याचे। तुला असा काही अनुभव आलाय? नाही, मला असं काही अनुभव आलेला नाही आहे। जे काही आधी घडलेलं होतं त्याच्यामुळे माझ्यावर जो लोकांचा एक विश्वास आहे म्हणा किंवा राजसाहेबांचा विश्वास आहे की माझ्याबद्दल लोकांच्या मनात जे काही चांगली भावना आहे की मी काहीतरी करू शकते किंवा लोकांना काहीतरी आपल्या परिसरातल्या लोकांना ज्या काही सुविधा असतील ज्या अपुऱ्या पडत आहेत त्या मला पूर्ण करण्यासाठी एक संधी मिळाली आहे। तर मी त्याचा उपयोग आता या माध्यमातून मला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करायचा आहे। एक असं ज्येष्ठांचं राजकारण आणि आता तरुणांचं राजकारण कसं बघतेस तू याकडे? कारण एक पॉलिटिकल सायन्स तू शिकलेली आहेस आणि नुकतंच कॉलेज पास आउट झाली आहेस, कसं बघतेस? काय वेगळे पण जाणवतंय तुला? कसं आहे की आता तरुणांचे जे प्रश्न आहेत ते थोडे वेगळे असतात आणि बेसिकली आता आपला हा जो प्रभाग आहे इथे बऱ्यापैकी सुशिक्षित लोक आहेत, थोड्याफार प्रमाणात चाळींचं पण प्रमाण आहे, पण त्यांचा पण ऑल ओव्हर आपला विकास जो आहे तो घडणं गरजेचं आहे। आणि अजून मला जरा प्रश्न परत विचार, कारण मला जरा कन्फ्युजन झालं। हे कसं बघतेस या सगळ्याकडे? कारण एक तेच चेहरे निवडणुकीमध्ये दिसतात आणि त्याच गोष्टी दिसतात। आता तू एक तरुण चेहरा म्हणून समोर आली असते, कसं बघतेस या सगळ्याकडे? कामांच्या दृष्टिकोनातून किंवा इतर विकासाच्या दृष्टिकोनातून कसं बघतेस? मला जास्त करून आता ही जी कामांचा विकास जो तुम्ही म्हणताय, आता बाकीची जी लोकं आहेत इतके वर्ष राजकारणात आहेत, तर कसं आहे की आता घराणेशाही वगैरे जी पद्धत आहे ती कुठेतरी कदाचित आपल्याला ह्या माध्यमातनं जी आता तरुणांना साथ मिळते, सपोर्ट मिळतो आहे की निवडणुकीत उतरण्यासाठी आता राजसाहेबांच्या मार्गदर्शनामुळे मला ही संधी मिळते आहे, तर त्याचा उपयोग करून मला बरेचसे प्रश्न आहेत जे आपल्या ह्या प्रभागातले आहेत ते सोडवण्याची खूप इच्छा आहे आणि विविध त्याच्यात मी वेगळे इश्यू आहेत ते कव्हर करायला ट्राय करणार आहे। घरच्यांची कशी रिॲक्शन होती ज्यावेळी तू हा निर्णय त्यांना सांगितला? घरच्यांचा खूप सपोर्ट होताच, म्हणजे त्यांनाही कुठेतरी हे माहिती होतं की मी पुढे जाऊन अशा एका म्हणजे एक समाजकारण जर मला राजकारणाच्या माध्यमातून करता येत असेल, राजकारणाचा एक चांगला उपयोग असा आहे की आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळतो, आपण एक ऑफिशियल लीडर असतो आपल्या प्रभागाचे, त्याच्यामुळे आपण ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या आपण स्वतःहून लोकांना आपल्या विश्वासात घेऊन आपण सोडवू शकतो। त्याच्यामुळे हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे घरच्यांचा पण खूप चांगला सपोर्ट आहे। अंकिता, जाता जाता तुला आता काय सांगशील? तू एकंदरीत तुझ्या जी लोक आहेत म्हणजे तरुणाईनी समोर आलं पाहिजे। तरुण लोक जे असतात ते राजकारणापासून नेहमी दूर राहतात, त्यांना या सगळ्याशी एक भ्रष्टाचाराचा एक जे आहे भ्रष्टाचार समोर दिसतो आणि यापासून ते दूर राहणं पसंत करतात। काय सांगशील जाता जाता अशा तरुणांना? मी सर्व तरुणांना एवढंच सांगेन की आता आपण राजकारणाकडे एक पॉझिटिव्हली बघायची गरज आहे। जर आपल्याला आपल्यासाठी काय करायचं आहे, तर मी थोडक्यात सांगेन की जर तुम्ही महिला असाल तर तुम्ही असा विचार करू नका की कोणीतरी दुसरं तुमच्यासाठी उभं राहील। आता वेळ अशी आहे की एक महिला म्हणून, मुलगी म्हणून, एक तरुणी म्हणून की तुम्ही पहिले स्वतःसाठी उभं राहायचं आहे,
आणि आता ही जी आपल्याला संधी मिळते, आता आपल्या राजकारणामध्ये महिलांना 50% आरक्षण मिळतं आहे, तर त्या संधीचा उपयोग करून आपण जास्तीत जास्त कशी आपल्या प्रभागाची म्हणा, एकंदरीत सर्व काही जे काही प्रॉब्लेम असतील त्याची डेव्हलपमेंट करता येईल तसं जास्तीत जास्त मी फोकस करायला सांगेन. नक्कीच. एकीकडे तरुणांनी पुढे आलं पाहिजे असं वारंवार सांगितलं जातं, पण तरुण वर्ग जो आहे तो तितकासा समोर येताना दिसत नाही आहे. पण यंदाच्या निवडणुकीमध्ये अंकिताच्या रूपाने हा मोठा तरुण वर्ग जो आहे तो या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आपल्याला बघायला मिळतोय. हेच तरुण वर्ग कुठेतरी एक वेगळेपण या राजकारणात सिद्ध करू पाहतंय, याचंच एक उदाहरण म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्राजक्ता पोळ, IBN लोकमत, ठाणे.